हॅलो गाईज, माझं नाव आहे प्रथमेश प्रदीप पवार। मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी मूग डाळ पराठा घेऊन आलोय। त्यासोबत आपल्याला बनवायचं आहे भेंडी आणि बटाट्याची भाजी। हे मूग डाळ आहे, पहिला आपण ह्याला धुवून घेऊया। थोडं पाणी घेऊया। डाळ धुण्यासाठी पाणी टाकूया। आता आपण डाळ धुतली आहे, आता आपण कुकर मध्ये टाकूया। यामध्ये आपण हळद आणि थोडं मीठ टाकूया आणि त्याच्यानंतर शिजवायला ठेवूया। आता आपण थोडं पाणी टाकूया। ठेवलेली डाळ जास्त मऊ शिजवायची नाही। आता आपण शेगडी पेटूया। आपली डाळ शिजेपर्यंत आपण भेंडी बटाट्याची भाजी बनवून घेऊया। आता आपण भेंडी स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण भेंडी पुसून घेऊया। आपण भेंडी आणि बटाटे कापून घेऊया। आता आपण बटाटे कापून घेऊया। आता आपण कढई ठेवूया। आता आपण थोडं तेल टाकूया, थोडं जिरं टाकूया, तर थोडं मिरची टाकूया। आपण कापलेले बटाटे टाकूया, थोडं हळद टाकूया, त्याबरोबर थोडं मीठ पण टाकूया। ते बटाटे शिजवून घेऊया। आता आपण झाकण ठेवूया। आपले बटाटे शिजले, त्याच्यामध्ये आपण भेंडी टाकूया। आपल्या भाजीमध्ये मसाला टाकूया। आपण धने पावडर टाकूया, मसाला टाकूया, थोडं चिली फ्लेक्स टाकूया, आता थोडी कोथिंबीर टाकूया। भाजी आणि मसाले एकत्र करूया। आता आपली भाजी बनली, आता आपण त्याच्या